हॅलो फ्रेंड्स, आपण आता बघतोय ट्रान्सलेशन. ओके, नवीन आपला टॉपिक आहे ट्रान्सलेशन. मग आपण काय बघितलं? ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलेशन काय? प्रोटीन सिंथेसिस. ओके, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ अ प्रोटीन फ्रॉम mRNA. प्रोटीनचं जे फॉर्मेशन होतं ना, कशा थ्रू होतं? mRNA थ्रू. त्यामुळे ह्या प्रोसेस, सगळ्या प्रोसेस आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन. ओके, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोटीन फ्रॉम mRNA, दिस इज कॉल्ड एज ट्रान्सलेशन. टेक प्लेस सायटोप्लाझम. त्यात काय काय होतं आपण त्याच्यामध्ये, काय यूज करतो आपण त्याच्यामध्ये? सायटोप्लाझम. ओके, नंतर काय आहे? पॉलिपेप्टाइड चेन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन इज कॉल्ड एज प्रोटीन. म्हणजे कोणत्या तुम्हाला प्रोटीन डेफिनेशन विचारली किंवा MCQ पॉईंट जर आला तर काय प्रोटीन डेफिनेशन काय? पॉलिपेप्टाइड चेन. म्हणजे पॉलिपेप्टाइड चेन असते तिलाच आपण काय म्हणतो? प्रोटीन. ओके, आता आपण बघतोय रायबोझोम. इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट टॉपिक बरं. याच्यावर पुढे अजून आपल्या ते दोन केस डिपेंड्स आहे. दोन केस शिकवणार माझ्या पुढे. दोन केस आहे त्या, ते इम्पॉर्टंट याच्या पुढे. ओके, रायबोझोम हे काय? हे 17S + 15S + 13S. तुम्ही म्हणाल याला काय बेरीज येत नाही काय? अरे तसं विषय नाही काही. 17S + 15S हे स्वेडबर्ग युनिट आहे सगळे बरोबर. यस म्हणजे काय? स्वेडबर्ग युनिटी. लक्षात ठेवा. 17S + 15S + 13S हे तसंच आहे, युनिट आहे सगळे तशी. हे प्लस मायनस नाही केलं त्याच्यामध्ये आपण काही, म्हणजे प्लस मायनस केलेलं आहे. पण हे बघा रायबोझोम मी सांगतो तुम्हाला. आता हे बघा, हा छोटा युनिट आहे, हा मोठा युनिट आहे. ओके, हा जेव्हा मोठा याच्यामध्ये घुसतो जेव्हा हा छोटा मोठा याच्यामध्ये घुसतो, याच्यात काही पार्ट आपल्याला दिसत नाही. बाहेर दिसतो का पार्ट? काही समजा आता समजा एखादा होल आहे, समजा त्या होलमध्ये असं घुसलं एखादा. आता हा मध्ये घुसलेला पार्ट दिसतो का? नाही दिसत ना. बाहेरचा पार्ट दिसतो ना, मला पार्ट दिसत नाही. जेव्हा आपण त्याला कन्सिडर करत नाही, जेव्हा इथं प्लस मायनस मध्ये असं गोंधळ होतं. 50, 70, 80. ओके, स्वेडबर्ग युनिटमध्ये. ओके, हा स्मॉलर आणि हा लार्जर आहे. रायबोझोममध्ये काय? 18S + 16S + 14S. ओके, 18 स्वेडबर्ग युनिट इज इक्वल टू 16 स्वेडबर्ग युनिट प्लस 14 स्वेडबर्ग युनिट. याला काय सेकंडला काय म्हणायचं? युकॅरियोटिक सेल. असं युकॅरियोटिक सेल. आणि याला काय? रायबोझोम जो आहे ना, रायबोझोम, त्याला काय म्हणायचं? रायबोझोम मधला फर्स्ट जो काय आहे ना, दोन पार्ट न्यायचे. फर्स्टला काय? प्रोकॅरियोटिक सेल म्हणायचं. ओके, समजलं असेल तुम्हाला याचं काही हे नाही. ओके, याच्यानंतर आपण केस बघणार आहे. दोन केस आहे याच्या. ओके, ते केस बघू आपण. मित्रांनो, आपण बघतोय आता ट्रान्सलेशनच्या स्टेप्स. फर्स्ट स्टेप काय? इनिशिएशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. त्याच्यामधला पहिला पॉईंट आहे mRNA एंटर्स इन बिटवीन कशामध्ये? याच्यामध्ये mRNA एंटर्स इन बिटवीन युनिट ऑफ रायबोझोम. रायबोझोम युनिटमध्ये हा एंटर्स करतो. म्हणजे छोटा युनिट मोठा युनिट दोघांमध्ये एंटर्स केलं. mRNA एंट्री मारली म्हणजे मध्ये घुसलात. ओके, कोडॉन mRNA अँड अँटीकोडॉन tRNA. कोडॉन बी लक्षात ठेवायचे. कोडॉन mRNA जो असेल ना, कोडॉन mRNA आणि कोडॉन हा mRNA, अँटीकोडॉन हा tRNA. ओके, they are produce amino acid. ते काय प्रोड्यूस करतात? अमाइनो ऍसिड प्रोड्यूस करतात. they produce amino acid called as initiation of polypeptide chain. म्हणजे कोडॉन आणि अँटीकोडॉन काय प्रोड्यूस करतात? अमाइनो ऍसिड प्रोड्यूस करतात. त्यालाच आपण काय म्हणतो? इनिशिएशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. ही डेफिनेशन झाली त्याची. कोडॉन आणि अँटीकोडॉन काय प्रोड्यूस करतात? अमाइनो ऍसिड. A first amino acid is formed called as काय? मिथेनोअमाइन. फर्स्ट अमाइनो ऍसिड जेव्हा फॉर्म होतो ना, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? मिथोनिन. सॉरी. जेव्हा फर्स्ट अमाइनो ऍसिड फॉर्म होतो त्याला काय म्हणतो? मिथोनिन. METHONIN, मिथोनिन. ओके, नंतर काय? रायबोझोम हॅज 3 साइट्स. फर्स्ट वन A साइट, E साइट अँड P साइट. ए साइट कुठे लोकेटेड असते? ए साइट असते इकडे. म्हणजे कुठे आहे बा? ए साइट अमिनोसाइल. ओके, अमिनोसाइल म्हणायचं त्याला. अमिनोसाइल कुठे आहे? ऍक्सेप्ट tRNA. ते काय करते? ऍक्सेप्ट tRNA ऍक्सेप्ट करते ती. ओके, ए साइट आहे इथं. हा tRNA वर का मला नेम द्यायचं लक्षात राहील नाही. लक्षात राहील तुमचं. ओके, ई साइट काय? एक्झिट साइट. ई साइट कोणती आहे बघा? ई साइट ही एक्झिट साइट आहे. ओके, एक्झिट साइट. ई साइट काय? एक्झिट साइट आहे. ओके, रिलीज एम्प्टी tRNA सुद्धा रिलीज करून टाकते ती ई साइट मधनं. ओके, पी साइट काय? पेप्टाइड साइट. रिलीज ऑफ पॉलिपेप्टाइड चेन रिलीज करते. कोणती साइट? पी साइट कुठे? इथे पॉलिपेप्टाइड चेन काय? ते रिलीज करते ती. ओके, स्ट्रक्चर असं याचं सेकंड फर्स्ट स्टेपचं केसचं ते मागं म्हणत होतं. केस आपले दोन केस आहे, ते स्टेप्स आणि केस एकच आहे, काही विषय. ओके, याचं काय आहे? ओके, कळालं तुम्हाला? mRNA याच्यामध्ये एंटर झाला बा. mRNA सगळं आपण सगळी थिअरी आहे डायग्राम वरूनच लिहिली आहे आपण. समजलं असेल तुम्हाला ना? म्हणजे तुम्ही त्याचे डायग्राम जरी पाठ करून गेले पेपरला तरी तुम्हाला सगळी थिअरी लिहिता येईल. फक्त थोडंसं म्हणजे असं स्टेबल माइंड ठेवायचं आणि करायचं ते. तुम्ही याच्यावरून जरी थोडक्यावर पॉईंट जर लिहिले ना, 3 मार्क प्रश्न आला तुम्हाला एखादा 1.5 मार्क आरामशीर पडून जाईल. समजा जरी थोडा अंदाज लिहिलं तरी तुम्ही चुकीचं काम थोडंफार, आणि एकदम परफेक्ट लिहिलं तर पडतीच पाहिजे. त्याचा काही विषय नाही. ओके, इथे काय? स्मॉल युनिट ऑफ 14S मिथेनॉल. तुम्हाला म्हणलं होतं ना, ते युनिट सांगितलं बघा मी. 14S + 16S = 18S असं सांगितलं बघा मी. ते युनिट आहे 14S. स्मॉल युनिट आहे, सगळ्यात स्मॉल युनिट हे बुक्का म्हणजे का डॉट लावायला इथं.
आपण ओके मिथेनॉन हे मिथेनॉन फॉर्म होतो म्हणजे इथं mRNA ओके हा tRNA बरं का हा tRNA लक्षात ठेवा पी साईट ई साईट ए साईट ओके सोपं याच्यामध्ये पहिली गोष्ट mRNA लक्षात तुम्हाला mRNA कसा रन करतो कोणत्या डायरेक्शन रन करतो माहिती तुम्हाला म्हणजे तुम्हाला सांगितलं मागचं लेक्चर लक्षात ठेवा mRNA हा ऑलवेज रन टू डायरेक्शन 5' to 3' डायरेक्शन ओके आणि इथं जेव्हा tRNA ते UAC इथं असले UAC आणि यांच्यामध्ये mRNA मध्ये काय लिहायचं AUG ओके माहिती ना AUG आणि tRNA मध्ये UAC लक्षात ठेवायचं बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची तर काही नाही एवढं ओके आपण नेक्स्ट स्टेप बघणार याची आपण मित्रांनो आपण बघतोय आता इलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन ओके इलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन आपण आतापर्यंत काय बघितलं ट्रान्सलेशन ओके ट्रान्सलेशन बघितलं आपण मागचा पॉईंट ओके आता आपण याच्यात बघणार आहे पहिल्या सगळ्यात पहिलं आपण काय ट्रान्सक्रिप्शन नंतर ट्रान्सलेशन आता आपण बघणार याच्यामध्ये ट्रान्सलोकेशन ची डेफिनेशन बघणार आहे आपण ओके ट्रान्सलोकेशनची डेफिनेशन काय मोमेंट ऑफ रायबोझोम ऑन द mRNA कॉल्ड एज ट्रान्सलोकेशन जेव्हा हे बघा हे डायग्राम बघायला मी तर रायबोझोमची जेव्हा ह्या रायबोझोमवरती mRNA जेव्हा मुवमेंट होते ना अशी खालीवर म्हणजे त्याच्यापासून अमाइन फॉर्म होता ओके ते मुवमेंट होते त्या मुवमेंटला आपण काय म्हणतो ट्रान्सलोकेशन ओके नंतर काय प्रोसेस कंट्रोल बाय एन्झाईम पेप्टाइडली ट्रान्सफर असे प्रोसेस कंट्रोल कशी करते एन्झाईम पेप्टाइडली ट्रान्सफर असे ओके नंतर नंबर ऑफ अमाइनो फॉर्म इथं नंबर ऑफ अमाइनो फॉर्म झाले दे गेट जॉईंट बाय पेप्टाइड बॉन्ड अँड फॉर्म लॉंग पेप्टाइड चेन ते जॉईंट एकमेकांमध्ये एक लॉंग पेप्टाइड चेन जी एक चेन फॉर्म करतात ओके झालं याच्यामध्ये काय एवढं विशेष काही नाही डायग्राम आपण सगळं लिहिलं आहे ओके डायग्राम लक्षात ठेवा इकडे काय अमाइन्स काही लक्षात ठेवा डॉटर काय अमाइन्स mRNA हा आपला mRNA 5' to 3' डायरेक्शन तुम्हाला सांगितलं मी ओके स्मॉलर युनिट हे लार्जर युनिट काय इथं काय असते कोडॉन UAA ओके कोडॉन हे ओके नंतर काय अँटीकोडॉन कशाला म्हणतात हे जे काय tRNA ना tRNA वरती जे असतं ना UAC त्याला अँटीकोडॉन म्हणतो आणि mRNA वरती जे असतं त्याला काय म्हणतो कोडॉन म्हणतो आपण ओके हा tRNA राईट पी साईट ई साईट ए साईट ओके हे साईट नाही इम्पॉर्टंट आहे का तुम्ही ना या म्हणजे लर्नच करून टाकला मी तो कारण MCQ साठी साईट विचारत आहे ओके आपण याच्यात नवीन टॉपिक चालू करू ओके मित्रांनो आपण बघतोय आता नवीन टॉपिक आपला लॅक ऑपेरॉन ओके लॅक ऑपेरॉन मीन्स काय लॅक्टोज ओके लॅक ऑपेरॉन मीन्स काय लॅक्टोज कसं फॉर्म होतो ग्लुकोज प्लस लॅक्टोज दोघां मिळून लॅक्टोज फॉर्म होतो ओके ऑपरन्स मीन्स ग्रुप ऑफ जीन हॅव्हिंग रिलीज फंक्शन जे काही ग्रुप जे असते ना त्यांची जीन जेव्हा रिलीज होतात त्याला आपण काय म्हणतो ऑपेरॉन ओके ऑपेरॉन मीन्स ग्रुप ऑफ जीन हॅव्हिंग रिलीज फंक्शन झाले रिलीज जे काही जीन झालेले असतं ना ऑपेरॉन मध्ये त्याला आपण म्हणतो ऑपेरॉन फंक्शन ओके डिस्कवर्ड बाय जॅकोब अँड मोनेड इम्पॉर्टंट पॉईंट ह्या MCQ साठी ऑपेरॉन हु इज डिस्कवर्ड बाय जॅकोब हु इज डिस्कवर्ड बाय लॅक ऑपेरॉन मीन्स कोणी यूज केलं ऑप्शन असेल जॅकॉब किंवा मोनेड ओके हे दोन्ही असतील ऑप्शन लॅक्टोज गेट ब्रेक अँड गिव्स एनर्जी लॅक्टोज ब्रेक होतो तो काय करतो एनर्जी फॉर्म करतो ओके ग्रुप ऑफ जीन द फर्स्ट promoter gene regulator gene I operator gene O नंतर स्ट्रक्चर ऑफ जीन देर आर 3 स्ट्रक्चर फर्स्ट Z जीन बिग लॅक्टोसाइड असे Y जीन प्रायमर असे A जीन ट्रान्स ॲसिटल असे ओके फंक्शन ऑफ एन्झाईम फर्स्ट फंक्शन काय बिग लॅक्टोसाइड काय ब्रेक टू लॅक्टोज नंतर काय प्रोमोटर काय प्रायमर असे गिव्ज लॅक्टोज इनटू सेल काय करतो यूज लॅक्टोज इनटू सेल करतो तो नंतर ट्रान्सफर ॲसिटल्डेस ट्रान्सफर ऑफ ग्रुप ट्रान्सफर करायचं काम करतो नंतर काय इंड्युसर काय करतो केमिकल बॉन्ड विथ ऑपरेटर अँड रिप्रेसर प्रोटर ओके समजलं तुम्हाला याची काही एवढं नाही ग्रुपला अशी ठेवायचे ग्रुपचे स्ट्रक्चर ऑफ जीन म्हटलं का झेड जीन लॅक्टो असे Y जीन प्रायमर असे A जीन ट्रान्सफर ऑफ ॲसिटलियास ओके लाईक ऑपेरॉन्स सोपं याच्यातून MCQ आला तर हा येऊ शकतो माझ्या मध्ये डिस्कोड कोणी केलं पाहिजे जॅकोब आणि मोनेडनी ओके जॅकोब स्पेलिंग काय JECOB जॅकोब अँड मोनेड MONED मोनेड ओके हॅलो फ्रेंड्स आपण आता बघतोय लॅक ऑपेरॉन केस फर्स्ट ओके केस फर्स्ट
केस फर्स्ट काय ॲब्सेन्स ऑफ इंड्युसर, ॲब्सेन्स ऑफ इंड्युसर. ओके, तुम्हाला केस फर्स्ट आणि केस सेकंड सोपं आहे, पण तुम्हाला हे जी काही म्हणजे हे जे काही पॉईंट आहे ना, हे जे काही नाव आहे ना PIOPZYA ते लक्षात ठेवावं लागेल. ओके, ते लिहून घ्यायचे मस्त आहे असे एका याच्यामध्ये रो मध्ये का लिहायचं PIOPZYA. ओके, आणि हा जो काही ओ असतो ना, ओ हा रिप्रेसिव्ह प्रोटीन असतो. तुम्हाला डायग्राम सांगतो बरं तुम्ही, म्हणजे डायग्राम नाही तशी ती सांगतोय बघा ते. म्हणजे एक रो आहे तिथे काय रिप्रेसिव्ह प्रोटीन. ओके, ओ रिप्रेसिव्ह प्रोटीन असतो हा. ओके, नंतर ट्रान्सलेशन इथे काय होतं माहिती का, ट्रान्सलेशन हा काय पहिली गोष्ट म्हणजे mRNA. हा लक्षात mRNA मध्ये लिहिलेलं आहे आपण हे mRNA. आणि mRNA पासून पुढे काय तयार होतं, प्रोटीन तयार होतं. आणि mRNA पासून प्रोटीन तयार होण्याच्या ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन. ओके, हे बघा ट्रान्सलेशन. ओके, झालं हे असे. ओके, म्हणजे हे डायग्राम अशी आहे. आता याची थोडीशी थेअरी बघू आपण. रिसेप्टर प्रोटीन गेट बिहाइंड विथ receptor protein get behind with operators stop the function of structural gene ZYA. No lactose metabolic so energy not release. एनर्जी रिलीज होत नाही. याच्यामध्ये काय होतं, स्टॉप होऊन जातो ऑपरेटर जे काही फंक्शन आहे ना, बिहाइंड द फंक्शन रिप्रेसिव्ह प्रोटीन काय करतं, हे बिहाइंड ऑपरेटर्स स्टॉप द फंक्शन. हे काय करतात रिप्रेसिव्ह प्रोटीन, काय करतात रिप्रेसिव्ह प्रोटीन, हा रिप्रेसिव्ह प्रोटीन आहे, हा गोल केला मी, हा काय करतो, हा गोल म्हणजे रिप्रेसिव्ह प्रोटीन बरं का, लक्षात ठेवा. हा काय करतो, स्टॉप करतो याच्यातलं फंक्शन स्टॉप करतो तो. ते फंक्शन स्टॉप केल्यामुळे काय होतं, त्यांच्यातलं जे काही हे आहे ना ZYA, हे जे काही लॅक्टोस नो लॅक्टोस म्हणजे त्यांच्यामध्ये लॅक्टोस मेटाबॉलिझम होत नाही आणि त्याच्यामुळे ते एनर्जी पण फॉर्म करू शकत नाही, म्हणजे रिलीज होत नाही त्यांच्याकडून एनर्जी. फर्स्ट केसमध्ये असं आहे. दुसऱ्या केसमध्ये काय होतं, प्रेझेन्स ऑफ इंड्युसर. इथे काय होतं, ॲब्सेन्स ऑफ इंड्युसर, इथे काय प्रेझेन्स ऑफ इंड्युसर. ओके, प्रेझेन्स ऑफ इंड्युसर म्हणजे सेम टू सेम ते जे लिहिले आपण तेच लिहायचं, फक्त गोल नाही करायचं जरा. ओके, म्हणजे रिप्रेसिव्ह प्रोटीन नाही काढायचं आपण. ओके, काय ट्रान्सक्रिप्शन होतं इथं, ट्रान्सक्रिप्शन होतं इथं. इथे mRNA पासून प्रोटीन फॉर्म होतो. इथे हा mRNA याच्यापासून प्रोटीन फॉर्म होतं. प्रोटीनमध्ये mRNA मध्ये जी प्रोसेस होते, प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. ओके, हा Y म्हणजे काय, बीटा ग्लॅक्टोसाइड असे. आणि ही काय ट्रान्स ॲसिटल असे. ओके, ही झाली त्याचं स्ट्रक्चर. त्याच्यात रिप्रेसर प्रोटीन विंड विथ इंड्युसर फॉर्म IR कॉम्प्लेक्स. ऑपरेटर्स स्ट्रक्चरल जीन अँड लॅक्टोज गेट मेटाबॉलिझम अँड फॉर्म एनर्जी. म्हणजे याच्यामध्ये इथं काय होतं, विंड बिहाइंड होतं एकमेकांमध्ये आणि स्टॉप होते, तिथे स्टॉप होते, त्यांचं फंक्शन स्टॉप होतं पुढं. इथे काय होतं, विंड होते, गुंडाळलं जातं एकमेकांमध्ये. mRNA एकमेकांमध्ये गुंडाळला जातो. mRNA गुंडाळला जातो इकडे विथ इंड्युसर बरोबर, mRNA इंड्युसर बरोबर गुंडाळला जातो आणि तो काय फॉर्म करतो, IR कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. आणि ऑपरेटर स्ट्रक्चरल जीन अँड लॅक्टोज गेट मेटाबॉलिझम. ऑपरेटर स्ट्रक्चरल जीन आणि लॅक्टोज गेट मेटाबॉलिझम ते काय करतात, पुढे जाऊन एनर्जी फॉर्म करतात. ओके, हे केस सेकंड मध्ये एनर्जी फॉर्म होते आणि केस फर्स्ट मध्ये एनर्जी फॉर्म होत नाही. हे दोन गोष्टी जर लक्षात ठेवली तर काही तुमच्या लक्षात येऊन जाईल बरोबर आहे, लॅक ऑफ पेरॉनची केसेस. ओके, आता आपण याच्यानंतर एक नवीन टॉपिक बघू. मित्रांनो, आपण आता बघतोय जेनेटिक कोडॉन. हा बघतोय जेनेटिक कोडॉन. ओके, जेनेटिक कोडॉनची डेफिनेशन बघू आपण. जेनेटिक कोडॉनची आणि कोडॉनची डेफिनेशन एकच बरं का. सिक्वेन्स ऑफ 3 नायट्रोजन बेसिस ऑन mRNA. mRNA वरती जे काही 3 नायट्रोजन बेसिस असताना UA, UGA ते जे काही नायट्रोजन बेसिस असताना त्यांना आपण काय म्हणतो, mRNA. म्हणजे आणि त्यांना आपण काय म्हणतो, कोडॉन, जेनेटिक कोडॉन. ओके, आणि कोडॉनची डेफिनेशन तीच आहे, सिक्वेन्स ऑफ 3 नायट्रोजन बेसिस ऑन mRNA, दिस इज कॉल्ड एज कोडॉन. ओके, कोणी डिस्कोड केलंय, आपला हा इंडियन होता. म्हणजे अजून एक पॉईंट ऍड करायला पाहिजे तिथं मी. दिस इज द इंडियन सायंटिस्ट फॉर डिस्कोड बाय डॉक्टर हरगोविंद खुराना. ओके, हरगोविंद खुराना यांनी डिस्कोड केलं होतं ते. ओके, जेनेटिक कोडॉन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ 3 नायट्रोजन बेसिस. जेनेटिक कोडॉन वरती 3 नायट्रोजन बेसिस फॉर्म असतात. आपण पहिले डेफिनेशन मध्ये समजलं ते आपलं वाक्य. ओके, देर आर टोटल 64 कोडॉन आणि mRNA वरती किती कोडॉन असतात, 64 कोडॉन असतात. तसे ते आपण दाखवतो, बघा 3 दाखवतो ते, पण मग आता एवढे कुठे दाखवायचे, 61 तिने दाखवतो आपण ते. ओके, 61 कोडॉन इनवर्ड इन फॉर्म ऑफ 61 कोडॉन इनवर्ड इन फॉर्मेशन ऑफ अ प्रोटीन अँड 3 नॉनसेन्स कोडॉन दॅट इज UAA, UGA, UAG. म्हणजे जे काही 61 कोडॉन असताना ते इनवर्ड असतं फॉर्मेशन ऑफ अ प्रोटीन, ते प्रोटीन मध्ये असतं. आणि जे काही नॉनसेन्स कोडॉन असताना आपण मी सांगितलं तुम्हाला बघा, ते UAA, UGA आणि UAG ते असतात नॉट इनवर्ड इन इट, ते याच्यामध्ये इनवर्ड नसतात. त्याच्यामध्ये आपण ते mRNA वरती जे काही ते नायट्रोजन बेस असतात 3 ते त्याच्यामध्ये आपण हे लिहितो नॉनसेन्स कोडॉन. ओके,
समजलं. आपण याच्यानंतर जेनेटिक कोडॉनच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहे. त्याचे 6 का 7 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हॅलो फ्रेंड्स, आपण बघतो आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोडॉन. जेनेटिक कोडॉनचे कॅरेक्टरिस्टिक्स बघतो आपण. नॉन ओव्हरलॅपिंग फर्स्ट पॉईंट यातला, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स नॉन ओव्हरलॅपिंग. आता ह्या शब्दामध्ये त्याचं पुढं सेंटेन्स येईल, त्याच्यावर समजतं आपल्याला. नॉन ओव्हरलॅपिंग म्हणजे काय? कोडॉन आर कंटिन्युअस, दे आर नॉट ओव्हरलॅप विथ इच अदर. ते ओव्हरलॅप नसते एकमेकांना, ओव्हरलॅपिंग नाही होत त्यांच्यामध्ये, ओव्हरलॅपिंग होत नाही. ओके, बरोबर. नॉन ॲल्बिजिनियस. 1 कोडॉन इक्वल्स टू 1 A. आता 1 A याचा मिनिंग काय होतो माहिती का? 1 कोडॉन ऑलवेज सिंथेसिस अमायनो ॲसिड. 1 कोडॉन ऑलवेज सिंथेसिस अमायनो ॲसिड, त्यामुळे 1 A म्हणलेले आपण. ओके, नंतर काय? पोलॅरिटी. पोलॅरिटी काय? जेनेटिक कोडॉन हॅज अ 2 पोल्स, दॅट इज 5 प्राईम एंड टू 3 प्राईम एंड. जेनेटिक कोडॉनचे एंड आहे. ओके, नंतर काय? युनिव्हर्सल. म्हणजे जेनेटिक कोडॉन सेम इन ऑल युनिव्हर्स. सगळ्या युनिव्हर्समध्ये जेनेटिक कोडॉन काय असेल? सेम असेल. ओके, नंतर काय? डिजनरेटिव्ह ऑर मोर कोडॉन कॅन सिंथेसिस 1 अमायनो ॲसिड कॉल्ड जेनेटिक कोडॉन. काय म्हणते? डिजनरेटिव्ह 1 or more कोडॉन. डिजनरेटिव्हमध्ये 1 or more कोडॉन कॅन सिंथेसिस 1 अमायनो ॲसिड. एकापेक्षा जास्त असले कोडॉन ते सिंथेसिस होऊ शकतात एका अमायनो ॲसिड बरोबर, आणि त्या प्रोसेस आपण काय होतं? जेनेटिक कोडॉन. ओके, नंतर कॉमनलेस म्हणजे काय? इन जेनेटिक कोडॉन देर इज नो कॉमनलेस इन अ गॅप. देर इज नो कॉमनलेस म्हणजे त्याचं काही ड्रॉबॅक नाही, त्याचा नो गॅप अँड नो स्पेसिस. ओके, ट्रिपलेट कोडॉन. आता आपल्या याच्यामध्ये याचं डेफिनेशनमध्ये आलं ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय? जेनेटिक कोडॉन प्रेझेंट इन फॉर्म ऑफ 3 नायट्रोजन basis called as triplet codon. Genetic codon present in 3 nitrogen basis form of triplet codon. This is called as triplet codon. Okay, कॅरेक्टरिस्टिक्स झाला. याच्यानंतर आपण आपला नवीन टॉपिक आहे जिनोम्स बघणार आहे आपण. शेवटचा टॉपिक याच्यानंतर आपला जो पार्ट येईल ना तो पुढचा म्हणजे शेवटचा पार्ट असतो या चॅप्टरचा आपला, आणि त्यामध्ये आपण बघणार आहे जिनोम्स. सेकंड जिनोम्समध्ये पडतात ह्युमन जिनोम प्रोजेक्शन अँड सेकंड जेनेटिक फिंगरप्रिंटिंग. जेनेटिक फिंगरप्रिंटिंग असं हे पार्ट बघणार आहे आपण. याच्यानंतर शेवटचा पार्ट असेल आपल्या चॅप्टरचा.